नमस्कार, गुड मॉर्निंग। आज 31 जुलै सकाळी 8 वाजताची आपण राधानगरी धरणावरची परिस्थिती बघत आहात। आज सकाळी म्हणजे मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आणि सकाळी 4:45 ते 6च्या दरम्यान 5 दरवाजे उघडले आणि टोटल पूर्वी सुरू असणारे 2 आणि आज उघडलेले 5 असे टोटल 7 दरवाजे धरणाचे स्वयंचलित सर्वच्या सर्व दरवाजे सुरू झाले। त्यामुळे अनेक शंका कुशंका निर्माण होत आहेत की अचानक कसे वाढले धरणाचे दरवाजे, काल तर नव्हते, असे बरेचसे प्रश्न, बरेचसे कॉल्स, बरेचसे मेसेजेस येत आहेत। तर त्या सर्वांना एक सांगायचं आहे की राधानगरी सगळ्यात आधी मेकॅनिझम समजून घ्या तुम्ही। राधानगरी धरणाचे 7 दरवाजे हे स्वयंचलित आहेत, म्हणजे ते पाण्याच्या पातळीवर उघडतात, पाण्याच्या जोरावर, पाण्याच्या दबावावर उघडतात। त्याला कुठलीही मॅन्युअली पद्धत नाही आहे, ते आपल्या हातात नसतं। जशी पाण्याची लेवल वाढते, म्हणजे 347.50 फूट इतकी पाण्याची लेवल झाल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडायला सुरुवात होतात आणि ह्याच्या वरती ज्यावेळी लेवल जाते त्यावेळी 7ही दरवाजे उघडले जातात। राधानगरी धरणाचा जो मागचा परिसर आहे तो 11 किलोमीटरचा बॅकवॉटरचा परिसर आहे। त्यामध्ये 39 पेक्षा जास्त ओढे, नाले, झरे आहेत। त्यामुळे जास्त पाऊस पडल्यानंतर त्या ओढे, नाले, झऱ्यातून सगळा डोंगरातला पाऊस, सगळा तो जंगलातला पाऊस धरणामध्ये येतो आणि अशावेळी दरवाजे उघडले जातात। याच्या पुढे जाऊन सांगतो, ह्या 7 दरवाजांमधून 10,000 आणि पॉवर हाऊसच्या 2 दरवाजांमधून 11,500चा विसर्ग सुरू आहे, 11,500 क्युसेक्सने। याच्यापेक्षा सुद्धा जास्त पाऊस पडला तर धरणाचे आपत्कालीन दरवाजे आहेत, त्यामधून सुद्धा दरवाजामधून पाणी सोडलं जाऊ शकतं आणि ते मॅन्युअली असतं। ते आपण प्रशासन ठरवत असतं, मॅन्युअली ते ओपन केले जात असतात। त्यामुळे आधी धरणाचं मेकॅनिझम समजून घ्या, कोणतीही मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका। राधानगरी धरणाचे आज सकाळी 7ही दरवाजे उघडलेले आहेत आणि धरणाच्या स्वयंचलित दरवाजातून आणि हायड्रो प्रोजेक्ट प्लॅन्टमधून सध्या भोगावती नदीपात्रात 11,500 हा क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही, फक्त सतर्क राहा आणि प्रशासनाच्या ज्या सूचना असतील त्या तंतोतंत पाळा। धन्यवाद।